मित्रांनो नमस्कार. पहिलं तर मी ज्या लोकांनी यावर्षी म्हणजे 2026च्या मनी उपासनामध्ये सहभागी व्हायचं ठरवलं त्यांचं मी मनापासून हृदयापासून अभिनंदन करतो. आणि तुम्ही ह्या सगळ्या प्रवाहामध्ये येण्यासाठी तयार झालात याच्याबद्दल मी अत्यंत तुमचा आभारी आहे. कारण हा प्रवाह सगळ्यांच्या वाटेला येत नाही. मी नेहमी म्हणतो की जगातले 1% लोकच ह्या ठिकाणी वळतात आणि तुम्ही त्यापैकी आहात याचा मला अतिशय आनंद होतो. मित्रांनो, खरं तर आत्ता मी तुमच्याशी जे बोलणार आहे ते ह्या अवस्थेतून बोलणार आहे जिथं माझं आयुष्य आज स्वस्थ आहे, सहज आहे आणि सर्वांगाने समृद्ध आहे. हे असं नव्हतं, पण गेले जवळजवळ 25 वर्ष 20 वर्षाच्या संघर्षानंतर हे असं झालं. का झालं? कारण मला काहीतरी फार विलक्षण समजलं आणि जे मला समजलं ते मी माझ्या वेगवेगळ्या कार्यशाळांमधून तुमच्यापर्यंत गेल्या 25 वर्षांमध्ये पोचवत आलेलो आहे. त्यापैकी जी एक सगळ्यात प्रदीर्घ अशी कार्यशाळा आहे जी 5 महिने चालते ती म्हणजे मनी उपासना. मित्रांनो, आपल्या पूर्वजांना, आपल्या ऋषीमुनींना आणि इवन पूर्वेकडच्या योग्यांना हे लक्षात आलं की आपल्या जीवनाचा दर्जा आपल्यातून प्रवाहित होणाऱ्या ऊर्जेवरती ठरत असतो. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. आपल्यातून प्रवाहित होणारा जो ऊर्जेचा प्रवाह आहे तो कसा आहे ह्याच्यावरती आपल्या जीवनाचा दर्जा ठरत असतो. तो जर खंडित असेल तर जीवनाचे काही भाग खंडित होतात. मग ते आरोग्याच्या ठिकाणी असू देत, पैशाच्या ठिकाणी असू देत, नातेसंबंधांच्या ठिकाणी असू देत, कामाच्या ठिकाणी असू देत किंवा अगदी सोशल असू देत, सामाजिक असू देत, खुंटतात, बाधित होतात. तो प्रवाह जर सुरू झाला तर कितीतरी गोष्टी अलाइनमेंटमध्ये येतात. हेच मनी उपासनाचं सूत्र आहे. आणि अनेक लोकांना हे ऐकून जरासं आश्चर्य वाटेल की अरे असं काही असतं काय. पण हे असतं आणि हे असं असतं हे गेले 12 वर्ष आम्ही शिकवत आलेलो आहे. कारण 12 वर्ष आम्ही मनी उपासना ही कार्यशाळा घेत आलेलो आहे. हे 13वं वर्ष आहे. गेले 12 वर्ष अनेक लोकांनी ही कार्यशाळा केलेली आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये निर्माण झालेला जो नको असलेला भाग होता ज्याला आपण ब्लॉक्स म्हणतो, तो ब्लॉक्स काढून टाकायचा प्रयत्न केलेला आहे आणि जीवनामध्ये अलाइनमेंट साधलेली आहे. विलक्षण आहे. कारण आपल्याकडे दुसरा कुठला मार्गच नाही आहे आणि हा मार्ग आम्ही सिद्ध केलेला आहे गेले 12 वर्ष. हे का मी सांगायला लागलोय? कारण मनी उपासना जी पुण्यामध्ये 8 फेब्रुवारीपासून सुरू होते आणि मुंबईमध्ये जी 15 फेब्रुवारीपासून सुरू होते त्याचं बुकिंग 3 फेब्रुवारीला आम्ही बंद करणार आहोत. ऑलरेडी भरपूर बुकिंग झालेलं आहे. सो लास्ट डेट त्याची पुण्याच्या बुकिंगची 3 फेब्रुवारी आहे आणि मुंबईच्या बुकिंगची 10 फेब्रुवारी आहे. सो तुम्हाला जर या प्रवाहामध्ये यायचं असेल आणि तुमच्या जीवनामध्ये जे काही एनर्जी ब्लॉक्स आहेत ते काढून टाकायचे असतील आणि मी जसं एक स्वस्थ, सहज आणि समृद्ध आयुष्य जगतोय त्याचे जे काही सूत्र आहेत, सिद्धांत आहेत या समजून घ्यायचे असतील तर अवश्य सहभागी व्हा. जर नाही झालात तर ह्या वर्षी परत ही कार्यशाळा होणार नाही. 1 वर्ष तुम्हाला थांबावं लागेल. पण आत्ता मी तुमच्याशी बोलतोय ना, हे त्या स्वास्थ्याच्या व्हायब्रेशनमधून बोलतोय. तुम्हाला तुमच्या अंतःकरणाला जर हे व्हायब्रेशन स्पर्श करत असेल तर मी काय बोलतोय ह्याच्याशी तुम्ही सहमत व्हाल.
पण तुम्हाला हे व्हायब्रेशन माझ्यातून बाहेर पडणारं जर स्पर्श यांनी केलं नाही तर मुळात तुमची आणि माझीच अलाइनमेंट एकत्रित नाही आहे. त्यामुळे त्याचा उपयोग तुम्हाला होईल की नाही मला माहीत नाही, पण तुम्हाला जर ह्यानी स्पर्श केलं तर अवश्य विचार करा. पुन्हा एकदा सांगतो, 3 फेब्रुवारी क्लोजिंग डेट आहे पुण्याच्या कार्यक्रमासाठी आणि 10 फेब्रुवारी ही मुंबईचं सेशन क्लोज करण्यासाठीची शेवटची तारीख आहे. ह्याचे डिटेल्स, ह्याचे फोन नंबर्स डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेले आहेत. तिथून तुम्ही आमच्या ऑफिसला फोन करून बुकिंग किंवा रजिस्ट्रेशन करू शकता. नमस्कार.